हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली उद्या तो दिवस आलेला आहे ज्याची मी आणि सगळे मम्मी लोक आतुरतेने वाट बघत होते. तो म्हणजे उद्यापासून मुलांची शाळा सुरू होणार आहे. फायनली घरातील चूचू मॅमॅ जी आहे थोडी बंद होणार आहे. मला पण माझा मी टाईम भेटेल आणि मी पण माझ्या मी टाईममध्ये मला आवडतील ती कामे करू शकते. आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आठवडाभर गावाला होतो आणि 2 दिवस जरी घरामध्ये नसलो तर घराची काय अवस्था होते हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे आल्यावर पहिल्यांदा क्लिनिंग करायला घेतली आणि आज संडे आहे त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष देण्याचं एवढं काही काम नव्हतं. कारण सचिनला पण सुट्टी होती आणि त्यांना सुट्टी असली की ते पण थोडंफार मुलांकडे लक्ष देतात. म्हणून म्हटलं जेवढी पण क्लिनिंग होईल तेवढी आज करून घेऊ आणि उद्या एकदा मुलं शाळेत गेली की उरलेली क्लिनिंग करून घेता येईल. म्हणून आज पहिल्यांदा क्लिनिंगला सुरुवात केली. फ्रीज जे आहे ते जर आपण असं कधी काही दिवस बंद ठेवलं तर त्यातलं वेस्ट वॉटर जे आहे ते सगळं या अशा मागच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन साठतं आणि मग त्या कंपार्टमेंटमध्ये जास्त दिवस ते पाणी राहिलं की ते पण खूप खराब होतं. त्याच्यामुळे ऐन वेळेला आपण जेव्हा क्लिनिंग करायला जातो तेव्हा ते क्लीन करण्यासाठी वेळ पण खूप जातो. त्याच्यामुळे तुम्ही जर हे कंपार्टमेंट वेळच्या वेळी क्लीन करत नसाल तर नक्की करत जा. कारण फ्रीजमध्ये आपल्याकडून कधी दही, दूध किंवा काही ज्युसेस असतात ते जर सांडलेले असतील आणि आपण फ्रीज बंद ठेवलं की ते वेस्ट सगळं त्या कंपार्टमेंटमध्ये येऊन साठतं आणि मग घरामध्ये वास सुटतो. त्याच्यामुळे सध्या तरी माझं या कंपार्टमेंटकडे खूप लक्ष असतं आणि थोडं जरी पाणी साठलं तरी मी त्याला वेळच्या वेळी क्लीन करून माझ्या अनुभवावरून ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कारण असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत पण झालेलं आहे. म्हणून अनुभवाची बोल आहे ते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून म्हटलं ही गोष्ट तुमच्यासोबत पण शेअर करू जेणेकरून तुमच्यासोबत पण असं कधी काही व्हायला. मागच्याच आठवड्यात गावाला गेलो तेव्हा एक लग्न अटेंड करून आलो होतो आणि आज फ्रीज क्लीन करत होते तेवढ्यात दुसऱ्या लग्नासाठी एक निमंत्रणाचा फोन आला. पण म्हटलं उद्या मुलांची स्कूल आहे आणि बघू एकदा मुलांना जर घरी ठेवलं की त्यांची पुन्हा रडारड चालू होते. म्हणून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांना उद्या घरी ठेवायचं नव्हतं. पण म्हटलं ते स्कूलला गेले की तेवढ्यात मी लग्नाला जाऊन येऊ शकते. पण काही असं फिक्स नव्हतं म्हणून म्हटलं बघू उद्याचं उद्या काय होतं. ब्रेकफास्ट वगैरे जो आहे तो सकाळीच लवकर आवरून घेतलेला होता. कारण मग मुलांची एकदा पोटं भरलेली असली की त्यांची पण रडारड होत नाही आणि मग ते पण व्यवस्थित खेळतात. मग मी माझी क्लिनिंग पण जी आहे ती एकदम निवांत करू शकते आणि क्लिनिंग कधीही घाईघाईमध्ये होत नाही. म्हणून म्हटलं चला यांची एकदा पेटपूजा करून देऊ म्हणजे ते पण व्यवस्थित खेळतील आणि मला पण माझ्या कामांना निवांत वेळ भेटेल. म्हणून ब्रेकफास्ट वगैरे जो आहे तो आधीच आवरून घेतला होता. आणि सगळ्यात पहिले क्लिनिंगमध्ये मला तर फ्रीज क्लीन करायचं खूप मोठं ओझं होतं. कारण खूप दिवसांचं चाललं होतं आणि फ्रीज पण यावेळी बंद ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे क्लीन करणं खूप गरजेचं होतं. म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर आधी क्लिनिंग करून घेऊ आणि बाकीची घरातली क्लिनिंग जी आहे ते मुलं स्कूलला गेली चला तर मग फ्रीजची क्लिनिंग वगैरे ते झालेली आहे. मुलांचं पण आवरलं होतं. त्याच्यानंतर मी पण मस्त अशी आंघोळ केली आणि ज्या ज्या वस्तू मी फ्रीजमधून बाहेर काढल्या होत्या त्या पुन्हा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या होत्या त्या व्यवस्थित ठेवून दिल्या. त्याच्यानंतर आम्ही एका लग्नासाठी गेलो होतो. आणि हे जे लग्न आहे या लग्नाला जाण्याचा अजिबातच असा काही प्लॅन नव्हता. कारण खास अशी कोणाची ओळख नव्हती. पण संतोषच्या मित्राचं लग्न होतं आणि ते लग्न अकोल्याला होतं. अकोल्याला सचिनची मावशी राहते आणि खूप दिवसांपासून मावशीला पण भेटायचं होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. पण मावशीकडे जाण्याच्या आधीच आम्हाला लग्नासाठी जावं लागलं कारण आम्हाला पोहोचेपर्यंत लग्नाची पण वेळ झालेली होती. त्याच्यामुळे आधी लग्न अटेंड केलं आणि मग आम्ही मावशीकडे गेलो होतो. लग्नाला जाण्याचा काही प्लॅन नव्हता. त्याच्यामुळे एकदम साधा नॉर्मल जो ड्रेस असतो तो मी घातलेला होता. साडी वगैरे काही घातलेली नव्हती. त्याच्यामुळे सगळ्या बायका ज्या आहेत त्या लग्नामध्ये माझ्याकडे बघत होत्या आणि मला खूप ऑकवर्ड वाटत होतं. त्याही विचार करत असतील की लग्नाला ड्रेस कोण घालून येतं. पण म्हटलं जाऊ दे जे आहे ते आहे. तर त्याच्यानंतर 1-1:30 वाजता आम्ही लग्नातून बाहेर निघालो आणि त्याच्यानंतर मावशीकडे गेलो होतो. त्याच्यानंतरचा सगळा वेळ 5 वाजेपर्यंत आम्ही मावशीकडे थांबलो होतो. त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो आणि शेतातून येताना त्यांनी बराचसा त्यांच्याकडे जो भाजीपाला आहे तो दिला होता. दोघींच्या वाट्याचाही देताना त्यांनी दिला होता. पण चैताली काही जाताना घेऊन गेली नाही कारण मग बाळ पण होतं आणि बाईकवर तिला हे सगळं नेता आलं नसतं. म्हणून तिला जेवढं थोडंसं शक्य झालं तेवढंच ती घेऊन गेली. उरलेला सगळा माझ्याकडे राहिला होता आणि मला पण आता विचार पडला होता की हा माझ्याच्याने कधी संपेल. पण म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. जोपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल नाहीतर मग कचऱ्यामध्ये फेकूनच द्यावे लागेल. शेवटी काही पर्याय नाही. म्हणून तो जो सगळा भाजीपाला आहे तो मी फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवला. घरी येता येता जवळपास 7 वाजले होते. त्याच्यानंतर संतोष चैताली थोडा वेळ थांबले होते आणि ते गेल्यानंतर आमचा चहा वगैरे झाला आणि संडे असल्यामुळे सचिनला आज नॉनव्हेज खाण्याची इच्छा होती. पण उशीर झाल्यामुळे घरात बनणं तर काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ते बोलले आता घरात काहीच बनवू नको आपण हॉटेलला जाऊ. त्याच्यामुळे स्वयंपाकाचा तर आज काही तामझाम नव्हता. म्हणून म्हटलं घरात जी बाकीची कामं आहेत ती करून घेऊ तेवढ्या वेळेत.
म्हणून फ्रीजमध्ये तो भाजीपाला वगैरे जो आहे तो व्यवस्थित ठेवून दिला. भांडे वगैरे घासून घेतले. इथं दीदीला ॲपल दिसलं म्हणून तिला पटकन ॲपल कट करून दिलं, जेणेकरून ती हॉटेलला कमी जेवण करेल. आणि कितीही नाही म्हटलं तरी शेवटी तो मैदाच असतो आणि हॉटेलचं जेवण कितपत चांगलं असतं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण कधी कधी ऑप्शन नसला आणि काहीतरी वेगळं म्हणून चला ठीक आहे, म्हणून आज बाहेर जायचं होतं, म्हणून पटापट घरातली सगळी कामं जी आहेत ती आवरून मला हे असं बाहेर जायला किंवा हॉटेलचं खायला जास्त काही आवडत नाही. पण सचिनला या गोष्टींची खूप आवड आहे आणि मुलांना पण बऱ्यापैकी यातल्या गोष्टी आता कळतात. त्याच्यामुळे म्हटलं मुलांच्या आनंदासाठी म्हणा किंवा कधी आपल्यालाही ब्रेक हवा असतो, कारण मग रोज आपलं तेच रुटीन चालू असतं आणि असा जो प्लॅन आहे तो संडेला किंवा सुट्टीच्या दिवशीच बनत असतो. म्हणून हा ऑप्शन जो आहे तो बरा वाटतो. पण नेहमी नेहमी हॉटेलचं खायला कंटाळा येतो, कारण कितीही नाही म्हटलं तरी सगळ्याच भाज्यांमध्ये तीच ग्रेव्ही वापरलेली असते. वेगळं फॅन्सी असं काही नसतं. त्याच्यामुळे हॉटेलचा मला तरी एवढा काही क्रेज नाही आणि बाहेर खाण्याच्या मी सक्त खिलाफ असते. पण खाणाऱ्यांना काय सांगणार, त्यांना ह्याची आवड आहे म्हणून त्यांचा कधी ना कधी असा प्लॅन जो आहे तो बनतच असतो. मुलं जेव्हा लहान होती तेव्हा जर आम्ही कधी हॉटेलला गेलो तर आम्ही त्यांच्यासाठी फक्त चिकन लॉलीपॉप ऑर्डर करायचो, कारण मग ते तेव्हा तेच खायचे, कारण तेव्हा भाजी रोटी असे त्यांना खायला जमत नव्हतं. त्याच्यामुळे ते चिकन लॉलीपॉप खाऊन तेवढ्यावरच त्यांचं पोट भरायचं आणि मग त्याच्यानंतर भाजी रोटी नाही खाल्ली तरी चालायचं. पण आता ते सगळं बऱ्यापैकी खातात, त्याच्यामुळे हॉटेलला जायला पण जरा बरं वाटतं, कारण मग त्यांचं पण पोट तिथे व्यवस्थित भरतं. संगमनेरचं हे जे पंचवटी हॉटेल आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चांगलं माहीत असेल. इथल्या फूडची क्वालिटी आणि क्वांटिटी एकदमच छान आहे. शिवाय सर्व्हिस पण एकदम उत्तम आहे आणि रेट्स मला थोडेसे जास्त वाटले, पण ठीक आहे, जेव्हा सर्व्हिस आणि क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते तेव्हा तुम्ही सॅटिस्फाय होऊन जाता. ऑब्व्हियसली नॉनव्हेज खाण्यासाठीच इथे आलो होतो. सचिनला प्रॉन्स खाण्याची इच्छा होती, त्यांनी ऑर्डर पण तशी प्लेस केली होती. ते लोक ऑर्डर पण घेऊन गेलेले होते, पण थोड्या वेळाने आल्यानंतर त्यांनी सांगितले की प्रॉन्स अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळे नाईलाजाने सचिनला चिकन थाळी जी आहे ती ऑर्डर करावी लागली. पण ठीक आहे, तिची पण टेस्ट चांगली होती, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि माझ्यासाठी, मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे माझ्यासाठी मी पंचवटी स्पेशल पनीरची जी भाजी आहे ती ऑर्डर केली होती, जेणेकरून मुलं पण ते खाऊ शकतील. जेव्हा पण आम्ही कधी असं हॉटेलला जातो आणि सगळेच जण जर व्हेज खाणार असतील तर ऑब्व्हियसली फर्स्ट प्रेफरन्स हा पनीरला असतो, कारण एकतर ते मीडियम स्पायसी असतं आणि मुलांना पण पनीर प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे त्यांचं पोट पण व्यवस्थित भरतं. त्याच्यामुळे शक्यतो ऑर्डर देताना पनीरचीच देत असतो. आज मला अख्खा मसूर खाण्याची खूप इच्छा होती. म्हटलं त्यांच्याकडे जर ती भाजी भेटली तर एकदम चांगलंच होईल, पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे अख्खा मसूरची भाजी नव्हती. त्याच्यामुळे फायनली आम्हाला पनीरच ऑर्डर करावं लागलं. मस्तपैकी जेवण जे आहे ते करून झालेलं होतं. त्याच्यानंतर मुलांना इथे थोडा वेळ खेळायचं होतं, म्हणून आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम खात खात इथे थोडा वेळ स्पेंड केला. त्याच्यानंतर घरी आलो. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा म्हणजे मंडे मॉर्निंगचा आहे आणि आजपासूनच शाळेला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 16 जूनपासून. कालपर्यंत प्रश्न पडला होता की उद्या सकाळी लवकर जाग येईल की नाही, पण आज सकाळी बरोबर 7 वाजता जाग आली. आणि सचिन जेव्हा जिमला गेले त्यांच्याबरोबरच मी पण उठले होते, कारण मुलांचं सगळं आवरून त्यांना स्कूलला पाठवण्याची पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती माझ्यावर होती. आणि त्याच्यामुळेच की काय, आज सकाळी बरोबर लवकर तुम्ही तुमच्या मुलांना स्कूलला पाठवताना किंवा त्यांच्यासाठी बोर्ड निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यासाठी तर मला माझ्या मुलांची सेफ्टी जी आहे ती खूप महत्त्वाची होती आणि इतक्या लहान वयात मला त्यांना बसने स्कूलला पाठवायचं नव्हतं. म्हणून मला अशी स्कूल हवी होती जी घरापासून खूप जवळ असेल, जेणेकरून जेव्हाही मला वाटेल तेव्हा मी स्कूलमध्ये त्यांच्याजवळ लवकरात लवकर जाऊन पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला नेहमी माझ्या मुलांना CBSE बोर्डलाच टाकायचं होतं, कारण मला असं वाटतं की जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात आणि त्यांचे जे क्वेश्चन पेपर सेट होतात ते CBSE बोर्डच्या सिलेबसवरच आधारित असतात. त्याच्यामुळे CBSE बोर्ड जे आहे ते मुलांसाठी ओके आहे असं मला वाटतं. आता हे झालं माझं मत, आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता याच्या व्यतिरिक्त ICSE आणि स्टेट बोर्डसुद्धा आहेत. जर तुमचा याच्याबद्दल काही अनुभव असेल तर तो पण तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. फर्स्ट डे ऑफ स्कूल असल्यामुळे ऑब्व्हियसली काहीतरी त्यांच्या आवडीचंच मला त्यांच्या टिफिनवर द्यायचं होतं, कारण दीदी तर स्कूलला जायला खूप एक्सायटेड होती, पण दक्षूची कालपासूनच रडारड चालू झाली होती. म्हणून म्हटलं चला दोघांच्याही आवडीची भेंडीची भाजी जी आहे ती टिफिनला देते, जेणेकरून त्यांनाही थोडंसं बरं वाटेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काल आम्ही जेव्हा अकोल्याला गेलो होतो तेव्हा त्यांच्या शेतामधून आवर्जून त्यांच्याकडून मागून मी मक्याचे कणीस जे आहे ते घेऊन आले होते, कारण मुलांना मक्याचे कणीस खूप आवडतात, मग ते भाजलेले असोत किंवा उकडलेले असो. नंतर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मकाचे कणीस जे आहेत ते उकडून घेतले होते आणि त्याचे दाणे वगैरे काढून तेलामध्ये थोडे सुके मसाले टाकून ते थोडे फ्राय करून घेतले, जेणेकरून ते क्रिस्पी होतील. मकाचे कणीस तसेही मुलांना आवडतात, पण मासे क्रिस्पी करून दिले की ते आणखीन टेस्टी लागतात. त्याच्यामुळे ते थोडे क्रिस्पी करून थंड व्हायला ठेवले होते, जेणेकरून ते झोपेतून उठल्यानंतर नाश्त्यामध्ये त्यांना ते लगेच देता येतील.
सचिन जेव्हा जिमला जात नव्हते तेव्हा मुलांना आंघोळ वगैरे घालून बाकी सगळं आवरण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडेच असायचं. पण आता जसे ते जिमला जातात तसं ते एक्स्ट्राचं काम पण जे आहे ते माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी फक्त मुलांच्या टिफिनपुरत्याच चपात्या करायच्या आणि उरलेल्यानंतर करायचं असं काहीतरी रुटीन बनवावं लागणार आहे. चला, त्याच्यानंतर मुलं पण उठले होते आणि जे क्रिस्पी कॉर्न मी त्यांच्या नाश्त्यासाठी बनवले होते ते त्यांना खायला दिले आणि ते खात होते. तोपर्यंत म्हटलं त्यांचा टिफिन आणि बॉटल वगैरे भरून ठेवू, जेणेकरून एकदाचं किचनचं काम आवरलं की मग फक्त त्यांच्या आंघोळ वगैरे घालण्याचंच काम बाकी राहील. त्याच्यामुळे मी टिफिन वगैरे त्यांचे व्यवस्थित बनवून ठेवले आणि वेळ होता तोपर्यंत चहा पण ठेवला होता. चला तर मग मुलांचा टिफिन वगैरे जो आहे ते इथे भरून झालेला आहे. त्याच्यानंतर मस्त असा चहा झाला. मग मुलांची अंघोळ वगैरे घालून त्यांना स्कूलसाठी मी रेडी केलं आणि अशी तयारी केली की दीदीला स्कूलला जाताना टिकली लावायची असते. पण मी टिकलीऐवजी तिला नेहमी काजळाचा काळा ठिपका जो आहे तो कपाळावर देत असते. दक्षूला पण त्याच्यानंतर मी लावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकतच नव्हता, कारण त्याला असं वाटतं की हे फक्त मुलींसाठीच आहे. त्याच्यामुळे मी पण त्याला कधी जास्त फोर्स करत नाही, पण तो जर तयार झाला तर मग एखादा साईडला असा ठिपका देत असते. पण तो आज त्याला लावला आणि त्याच्यानंतर बराच वेळ रडारड जी आहे ती चालू होती, कारण त्यातल्या त्याचा स्कूलचा पहिला दिवस पण होता आणि त्याचा मूड पण जरा ऑफ होता. बुक्स वगैरे जे आहेत ते मुलांना स्कूलमधूनच मिळतात आणि ह्यावेळी भरपूर बुक्स मुलांना मिळालेले आहेत. शिवाय त्यातले वर्कशीटसुद्धा खूप मोठे मोठे आहेत आणि आत्तापर्यंत जेव्हा ते बुक्स घेतले तेव्हापासून त्या बॅगमध्येच पडलेले आहेत. त्यांना उघडून बघायलासुद्धा वेळ मिळाला नाही आणि म्हटलं आता हे बुक्स सगळे स्कूलमध्ये द्यायला नको, कारण त्यांचं उगाचंच ओझं होतं. म्हणून त्यातले काही बुक्स जे आहेत ते घरी काढून ठेवले, कारण त्यांना कवर्स पण बसवायचे होते आणि थोड्या नोटबुक आहेत 1-2, त्याच मी त्यांना मुलांसोबत पाठवून दिल्या, जेणेकरून त्यांना बॅग जी आहे ती जास्त जड होणार नाही. बुक्स वगैरे जे आहे ते मुलांना स्कूलमधूनच मिळतात आणि यावेळी भरपूर असे बुक्स मिळालेले आहेत. शिवाय त्यातले वर्कशीट जे आहेत ते पण खूप मोठे मोठे आहेत आणि जेव्हापासून बुक्स मिळाले तेव्हापासून ते असे बॅगमध्येच ठेवलेले होते. त्यांना उघडून बघायलासुद्धा वेळ भेटला नाही. म्हणून म्हटलं आज स्कूलचा फर्स्ट डे आहे आणि बॅग भरायला घेतली, त्यातले काही बुक्स उघडून बघितले तर त्यातले म्हटलं सगळेच द्यायला नको, कारण बॅग उगाचच खूप जड होते. म्हणून सगळे बुक्स जे आहेत ते काढून ठेवले, कारण त्यांना कवर्स पण बसवायचे होते आणि 1-2 नोटबुक जे आहेत ते मी मुलांसोबत पाठवून दिल्या, कारण मग त्यांना उगाच बॅग जी आहे ती जड व्हायला नको. पिल्लं जेव्हा नर्सरीला होते तेव्हा त्यांचा स्कूलचा टायमिंग 9:15 ते 12:30 असा होता. आता ज्युनियर KGला त्यांचा स्कूलचा टायमिंग 9:15 ते 1:30 झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्त भूक लागायला नको, म्हणून स्कूलमध्ये टिफिन तर असतोच, पण सकाळी त्यांना पोटभर नाश्ता आणि त्याच्यानंतर दूध प्यायला देत असते. आणि आता अगदी स्कूलला जाईपर्यंत आमचा खेळ आणि नुसतं खेळत चाललेला असतो. त्याच्यानंतर 9:15 वाजता मुलांना स्कूलला सोडलं, घरी आले, घरातली उरलेली कामं केली, आंघोळ केली आणि म्हटलं चला वेळ आहे तर निवांत असं स्किन केअर करून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा स्किन केअरमध्ये माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं हे जे सिरम आहे ते मी वापरत असते. याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि हायलोरॉनिक ॲसिड असल्यामुळे ते स्किनमध्ये खूप छान ॲब्झॉर्ब होतं. सध्या मला हायलोरॉनिक ॲसिडची खूप जास्त गरज वाटत होती, कारण स्किन खूप ड्राय झालेली आहे. त्याच्यानंतर मी रेनेचं मॉइश्चरायझर लावत असते, जे मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्वालॉजिकाचंच हे जे सनस्क्रीन आहे ते माझ्याकडे आहे, ते मी लावत असते. यांच्याच वेबसाईटवरून बाय वन गेट वनच्या ऑफरमध्ये मला हे मिळालेलं होतं आणि हे जे सनस्क्रीन आहे ते चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट जे आहे ते सोडत नाही. त्याच्यामुळे ते स्किनमध्ये खूप छान ॲब्झॉर्ब होतं. त्याच्यानंतर मस्त असं आपलं लायसन्स घालायचं आणि पुढच्या कामांना सुरुवात करायची. प्रत्येक सीझनमध्ये आपला स्किन टोन जो आहे तो चेंज होत असतो. उन्हाळ्यामध्ये स्किन एकदम सेन्सिटिव्ह होते, थंडीमध्ये ड्राय वाटते, किंवा आता पावसाचे दिवस चालू आहे आणि स्किन जर ऑइली वाटत असेल तर हायलोरॉनिक ॲसिड अगदी कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय केलं तर ते तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही, उलट एकदम बेस्टच रिझल्ट देणार. म्हणून तुम्हाला छान तुकतुकीत ग्लोईंग स्किन जर हवी असेल तर हायलोरॉनिक ॲसिड असलेलं कुठलंही एखादं प्रोडक्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि बाय वन गेट वन किंवा इतक्यावर इतके ऑफ किंवा इतक्यावर इतके फ्री अशा कुठल्या ना कुठल्या ऑफर त्यांच्या वेबसाईटवर कायम चालू असतात. त्याच्यामुळे तुमचे जास्त पैसे पण वाया जाणार नाही, उलट एकदम अफोर्डेबल आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट जे आहे ते मिळून जातील. चला तर मग घरामध्ये सगळी कामं आवरली होती आणि मुलांना स्कूलमधून यायला अजून वेळ होता, म्हणून म्हटलं चला हा जो कॉर्नर आहे तो आजच्या दिवशी क्लीन करून घेऊ, कारण कालच्या दिवशी फ्रीज क्लीन केलं होतं आणि म्हटलं आज वेळ आहे तर हा कॉर्नर आज क्लीन झालाच पाहिजे,
कारण काय होतं, कधी-कधी आपण हे डब्बे जेव्हा लागतात तेव्हा खाली घेतो आणि पाहिजे तसे ठेवून देतो. त्याच्यामुळे त्यांच्या जागा नेहमी बदलत असतात. सध्या तरी पावसामुळे एवढी काही धूळ नाही, पण म्हटलं चला याच्यावर एकदा पेपर टाकून बघू म्हणजे व्यवस्थित दिसेल. खरं तर हे जे काम आहे ते खूप आधीच करायचं होतं मला. तसा वेळही होता माझ्याकडे. पण घरामध्ये न्यूजपेपर नसल्यामुळे हे जे काम आहे ते लांबतच चाललं होतं. पण लकीली आज शेजारी न्यूजपेपरवाले काका जे आहेत ते न्यूजपेपर टाकायला आले होते. तेव्हा त्यांच्याकडून 2-3 नवीन न्यूजपेपर मी पण घेतले, कारण मला ते इथे यूज करायचे होते. आणि पुण्यनगरीचा न्यूजपेपर मी त्यांच्याकडे मागत होते, जेणेकरून मला त्याच्यामध्ये शब्दकोडं मिळेल. पण नेमकी त्यांच्याकडे आज एक्स्ट्राचा पुण्यनगरी न्यूजपेपर नव्हता, म्हणून मला दुसरे पेपर घ्यावे लागले. पण घरात आल्यावर जेव्हा मी चेक करून बघितलं तेव्हा एका पेपरमध्ये मला शब्दकोडं मिळालं. पण म्हटलं आधी हे काम करून घेऊ, कारण मग मुलं पण स्कूलवरून यायचा वेळ झाला होता, म्हणून आधी हे काम करून घेतलं. जेव्हापासून पावसाला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून धुळीला पण बराचसा फरक पडलेला आहे. आणि आता तर काय रोजच पाऊस होतो, त्याच्यामुळे धूळ घरात नाहीच असं म्हटलं तरी चालेल. आणि हा जो कॉर्नर आहे तो मागे पण मी एकदा क्लीन केला होता, त्याच्यामुळे बरण्यांवर तर अजिबातच धूळ नव्हती. त्याच्यामुळे फक्त शेल्फ क्लीन केले आणि मेजरमेंट घेऊन त्याच्यावर न्यूजपेपर टाकले आणि जे पण डबे वगैरे आहे ते व्यवस्थित लावून दिले, जेणेकरून ते अजूनच जरा बरं दिसेल. चला तर मग या सगळ्या कामांसोबत मी पण माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक